नमस्कार. आज संडे स्पेशलमध्ये तुमच्या सर्वांच्या कमेंट्सला लक्षात घेता मी ठरवलं की चला आज तुमच्यासोबत कॅनवाचा ट्युटोरियल शेअर करावा. म्हणजेच कॅनवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे डिझाईन कसे बनवतात हे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओचा एकही पार्ट स्किप करू नका, बिकॉज यामध्ये मी खूप सोप्या पद्धतीने कॅनवाचे फीचर्स तुम्हाला सांगणार आहे. सो चला लगेचच व्हिडिओची सुरुवात करूयात. सर्वात आधी आपल्याला कॅनवा प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि लगेचच त्यामध्ये लॉग इन करायचं आहे. आता आधीपासूनच मी कॅनवा यूज करते, तर तो ऑलरेडी माझ्याकडे डाउनलोडेड आहे. सो मी डायरेक्टली ॲप्लिकेशन ओपन करते. जसं आपण स्क्रीनवर पाहत आहोत, हे कॅनवाचं इंटरफेस आहे, ज्यामध्ये यूट्यूब थंबनेल, इंस्टाग्राम पोस्ट, सोशल मीडिया पोस्ट, व्हाईट बोर्ड, टेबल फॉर्मॅटमधील डिझाईन वगैरे आपण बनवू शकतो. मेक मी एन इमेज हे आपण नंतर पाहणार आहोत. इथे मी बनवलेल्या काही डिझाईन्स देखील तुम्हाला दिसत असतील. खाली स्क्रोल केल्यावर इंस्टाग्राम स्टोरीचे टेम्पलेट्स आपल्याला दिसतील. काही व्हिडिओ देखील इथे दाखवलेले आहेत. आता मी यामध्ये तुम्हाला एक इंस्टाग्राम पोस्ट बनवून दाखवते. ओके, सो मी इथे सर्च करते इंस्टाग्राम पोस्ट आणि हे सिलेक्ट करून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या पोस्ट आपल्यासमोर दिसत आहेत. तर मी यामध्ये डिजिटल मार्केटिंगबद्दलचा टेम्पलेट सिलेक्ट करून घेतला आहे. आता जेव्हा तुम्ही डिझाईन सिलेक्ट करता तर तुम्हाला दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट केलं जातं, जिथे तुम्ही डिझाईन्समध्ये चेंजेस करू शकता. आता हे पहा, इथे जे आयकन्स आहेत ते आपण मूव्ह करू शकतो, डिलीट करू शकतो किंवा चेंज देखील करू शकतो. नेक्स्ट म्हणजे आपण आता हे जे सबटायटल आहेत डिजिटल मार्केटिंगचं, त्याची फॉन्ट साईज चेंज करून पाहूयात. तर मला बोल्ड आणि रीड करायला इझी असेल असा फॉन्ट हवा आहे. सो मी हा सिलेक्ट करून घेतला आणि नंतर खाली हा एक पॅरा आहे, याचा देखील फॉन्ट मला चेंज करायचा आहे. तर मी सेम जो आधी सिलेक्ट केलेला तोच फॉन्ट घेतला आहे. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले आहेत. तर मी बाकी सर्व डिटेल डिलीट करून टाकते. फक्त मेल ID मेन्शन करणार आहे, ज्यावर क्लायंट आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो. तर अशा प्रकारे मी हे इथे अलाइन करून घेतलं. आता डिझाईन्स कशा बनवायच्या हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आता जस्ट आपण कॅनवाचे फीचर पाहत आहोत की कधी कोणता ऑप्शन यूज करायचा आहे. आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्यासोबत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे जो कम्प्युटरचा आयकन आहे हे आपण चेंज करू. यासाठी मी एलिमेंट्समध्ये क्लिक केलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या डिझाईनच्या रिलेटेडच सर्व फोटो, ग्राफिक्स, आयकन्स दिसतील. यामध्ये जे फ्री आहे ते आपण यूज करू शकतो. तर मी हे सिलेक्ट करते. याची साईज आपण मिनिमाइज और मॅक्झिमाइज करू शकतो, जसं आपल्याला हवं आहे तसं. वरती जे आयकन होते ते मी डिलीट केले आहे, बिकॉज मला आणखी काही गोष्टी इथे ॲड करायच्या आहेत. देन हे आयकन व्हाईट बॅकग्राऊंडवर चांगलं दिसत आहे, म्हणून मी थोडी याची जागा जी आहे ती चेंज केली आहे. चला तुम्हाला आणखी एक आयकन घेऊन दाखवते. पण पुन्हा एलिमेंट्समध्ये आयकन सिलेक्ट करून घेऊ. मी जस्ट तुम्हाला समजावं म्हणून रँडम कोणताही आयकन सिलेक्ट करून घेत आहे. तुम्ही तुमच्या डिझाईनच्या अकॉर्डिंग सिलेक्ट करू शकता. आपण पाहणार आहोत फ्रेम्स. तर यासाठी मी पुन्हा एलिमेंट्समध्ये क्लिक केलं आहे. इथे पहा, अशा प्रकारे सर्कल फ्रेम सिलेक्ट केली आहे. यासाठी पण सेमच आपण मूव्ह करू शकतो और मिनिमाइज किंवा मॅक्झिमाइज करू शकतो. आता ही फ्रेम मी यासाठी घेतली आहे की मला यामध्ये फोटो ॲड करायचा आहे. तो आपण कसा करणार, तर यासाठी खाली आपल्याला अपलोडचं ऑप्शन दिलं आहे. आता मी फोटो आधीच अपलोड केलेला आहे, तर मी तोच ॲड करते. हे पहा, आपण या फोटोला ॲडजस्ट करू शकतो जशी आपली फ्रेम आहे त्याप्रमाणे. आता या फोटोला आपण बॉर्डर देखील देऊ शकतो. यासाठी फोटोवर क्लिक करायचं आहे. बॉर्डर लाईन आणि कलर देखील आपण इथे ॲडजस्ट करू शकतो. नेक्स्ट म्हणजे एलिमेंट्समध्ये जेव्हा आपण काही सर्च करतो तर हे पहा, आपल्यासमोर काही आणखी सर्व ऑप्शन्स अवेलेबल होतात. जसे की मी डिजिटल मार्केटिंग सर्च करते, तर त्याच्या खालीच इथे पहा फोटो आणि ग्राफिक्स दिसत आहे. म्हणजे आपल्या डिझाईनशी रिलेटेडच इथे आपल्याला सर्व पाहायला मिळत आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की व्हिडिओ, म्युझिक, फ्रेम्स, मॉकअप्स हे सर्व फक्त एका क्लिकमध्ये इथे आपल्याला मिळून जातं. मी तुम्हाला यूट्यूबबद्दल पण सर्च करून दाखवते. हे पहा, यासाठी पण फोटो, ग्राफिक्स वगैरे इथे आपल्याला अवेलेबल झालं आहे. आता सेम डिझाईनमध्ये जर आपल्याला काही लिहायचं असेल किंवा काही ड्रॉ करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा डिझाईनमध्ये टूल ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे पहा, खूप सारे पेन आणि ब्रशेस आपल्याला दिसतील. तर मी एक ड्रॉ करून दाखवते. सिरियसली माझी ड्रॉइंग एवढी चांगली नाही, बट तरी फक्त एक स्टार इथे ड्रॉ करून दाखवते.
आता कॅनव्हाचा खूप इंटरेस्टिंग पार्ट आपण पाहणार आहोत, ते म्हणजे इथे पहा मॅजिक इमेज म्हणून ऑप्शन आहे। आता तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनला इमेजमध्ये कन्वर्ट करू शकता, ते फक्त तुमचा प्रॉम्प्ट इथे टाईप करून। तुम्हाला कसा फोटो बनवून हवा आहे, तर सिम्पली मी इथे टाकते की फ्लॅट्स आणि ट्रीजचा इमेज आणि क्रिएट ऑप्शनवरती क्लिक करते। बट त्याआधी मी स्टाईल आणि साईज सिलेक्ट करून घेतली आहे। इथे कॅनव्हा थोडा टाईम घेईल क्रिएट करण्यासाठी, देन आपल्याला आपल्या प्रॉम्प्टनुसार 4 इमेजेस बनवून देईल। बघा किती सुंदर इमेजेस बनवले आहेत। आता मी हा सेकंड फोटो सिलेक्ट करून घेते। तसा या फोटोचा आणि डिजिटल मार्केटिंगच्या डिझाईनचा काहीही संबंध नाही, बट तुम्हाला ऑप्शन समजावं म्हणून मी इथे हा फोटो सिलेक्ट केला आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे सांगायचं आहे की फोटोवर क्लिक केल्यानंतर खाली काही ऑप्शन्स आपल्याला दिसतील, फोटोच्या बॉर्डरसाठी किंवा त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते असे चेंज करू शकतो। बघा आता किती छान दिसत आहे फोटो। सो डिझाईन बनवत असताना आपल्याला आता कोणत्याही दुसऱ्या ॲप्लिकेशनवर डिपेंड राहण्याची गरज नाही, कारण कॅनव्हामध्येच आपल्याला ॲप्सचे ऑप्शन देखील इथे पाहायला मिळून जाते। इथे आपण हवी ती ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो जी आपल्याला डिझाईनमध्ये हेल्प करेल। आता आपली डिझाईन रेडी झालेली आहे, तर तुम्हाला जर ही डिझाईन फक्त कॅनव्हामध्ये सेव्ह करायची असेल तर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, आणि जर तुम्हाला ही डाउनलोड करायची असेल तर सिम्पली तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवी आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सेकंड म्हणजे जर तुम्हाला ही डिझाईन कुणाला पाठवायची असेल, म्हणजे डाउनलोड न करता जर तुम्हाला फक्त शेअर करायची असेल तर शेअर लिंकवर क्लिक करायचं आहे। तर मेल ID ॲड करून तुम्हीही शेअर करू शकता, नाहीतर डायरेक्टली लिंक कॉपी करून शेअर करू शकता। तर हा होता कॅनव्हा ॲप्लिकेशनचा ट्युटोरियल। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर अशाच युनिक कॉन्टेंटसोबत आपण पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।